हिरव्या गर्द वनराईत लपलेला मी, आपलाच राधानगरी मतदारसंघ. निसर्गाची अपार माया लेऊन फुललेला मी. हवा, पाणी आणि एकूणच वातावरणाची शुद्धता माझ्या ठायी आहे. इथे भौतिक सुधारणांचा फारसा स्पर्श नाही. या परिसराची दुर्गमता आधीच मर्यादा घालते अशा सोयी सुविधांवर. आणि म्हणूनच माझं ते नैसर्गिक जगणं न हरवू देता विकसित जगाशी जोडणारा दुवा मला हवाय. या परिसराला असं घडवणारा एक स्पर्श लाभला तो राजर्षी शाहूंच्या रूपानं. भविष्यात समृद्धीच्या वाटा घडवण्यासाठी आद्य पाऊल खुणा इथे राजर्षींनी उमटवल्या आणि तोच वसा वारसा घेऊन त्या वाटेची वहिवाट घडवणारा राजर्षींच्या विचारांचा पाईक मला भेटला, अभिजित तायशेटे. इथे प्रगती म्हणजे केवळ रस्ते, पाणी, विकास असं नाही, तर माणसाचं माणूस म्हणून जगणं सुकर करणं ही इथली भूक आहे. आणि याच ध्येयानं अभिजित तायशेटे यांची आजवरची अभिमानास्पद वाटचाल आहे. अभ्यासू वृत्तीनं या परिसराचा कायापालट करणारा अभिजित तायशेटे यांच्यासारखा सोबती म्हणून आपल्याला हवा आहे. सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन पुढे वाटचाल करताना आज सर्वसामान्यांचे आशीर्वाद आणि आव्हानांना झेलण्याची तडफ याच बळावर अभिजित तायशेटे ही वाट चालत आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण सभापती कार्यकाळात त्यांनी शिक्षण विभागाचा चेहरा मोहरा बदलला. त्यांनी रुजवलेल्या राजर्षी शाहू शिक्षण समृद्धी उपक्रमाचे देशपातळीवर कौतुक झाले. अगदी याचमुळं इथे अगदी मोडकळीला आलेल्या शाळांना उमेदीची पालवी मिळाली. शाळांची दुरुस्ती, सुशोभीकरण, नव्या वर्गखोल्या आणि या शाळांना लाभलेला ई लर्निंगचा अमृत स्पर्श. पारंपरिक ड्रेस कोड बदलून आणि क्रीडा, सांस्कृतिक गुणवत्ता वाढवून अभिजित तायशेटे यांनी इथे चैतन्याची रुजवण केली. त्यांच्या पुढाकारानं राजर्षी शाहू धरण परिसरात उभे राहिलेले राजर्षींचे स्मारक म्हणजे त्या थोर लोकराजाला दिलेली मानवंदना, इतिहासाचा दीपस्तंभ असा तेजाळताना त्यातून भविष्याला नवा प्रकाश देण्यासाठी अभिजित तायशेटे यांनी अनेक संकल्प साकार केले. गावागावात बहुजनांच्या पोरांना स्पर्धा परीक्षा केंद्रांचे दालन उघडून दिले. चक्रेश्वर वाडी, दुर्गमानवाड, गुडाळेश्वर, राधानगरीतील अंबाबाई मंदिर अशा देवस्थानांना ब दर्जा देऊन पर्यटनासोबत इथल्या धार्मिक विकासाला चालना दिली. वाडी वस्त्यांमध्ये साकार झालेल्या पाणी योजना, आरोग्य केंद्रांचा विकास, आरटीओ कॅम्प, कोरोना काळात केलेले भरीव कार्य, महापूर काळात पूर बाधितांना केलेली मदत अशा कामांचा लेखाजोखा पाहिला की जाणवतं अभिजित तायशेटे हे केवळ एक नाव नाही, आमच्या हक्कांसाठी धावणारा तितकाच हक्काचा आपला माणूस आहे. आजवर इथल्या दरी डोंगरात स्वतःचं भविष्य शोधण्यासाठी चाचपडणाऱ्या पोरांसाठी अभिजित तायशेटे यांनी जेनेसिस सारखं शैक्षणिक संकुल उभं केलं. डी फार्मसी, बी फार्मसी, नर्सिंग, एक्स-रे टेक्निशियन अशा विविध कोर्ससाठी जिल्हा आणि परजिल्ह्यातून हजारो विद्यार्थी इथे येत आहेत आणि आपलं आयुष्य समृद्ध करतायत. शेती आणि शेतीपूरक उद्योगांना पाठबळ देऊन इथल्या बळीराजाचा कणा अभिजित तायशेटे यांनी नेहमीच ताठ ठेवलाय. कृषी मेळावे, बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे, दूध उत्पादकांना किटली आणि भेटवस्तू वाटप, इथल्या माता भगिनींसाठी झिम्मा फुगडी आणि गृहिणी महोत्सव, काजवा महोत्सव अशा विविध उपक्रमांची चर्चा अगदी महाराष्ट्रभर झाली हे विशेष. आज हे आठवणींचं सार आपल्या समोर मांडताना मी कृतार्थ आहे. निवडणूक हे केवळ एक निमित्त, मात्र आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या सर्वांगीण हितासाठी अभिजित तायशेटे यांची सोबत आपण सर्वांनीच राखावी ही काळाची गरज आहे. हाच विचार मनाशी ठाम रुजवून आपण अभिजित तायशेटे यांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्याल हीच माझी आस.